कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? माझं लव विथ अरेंज झालंय. काय पेशंट होते? एकाच बिल्डिंग मध्ये राहणार आहे. अच्छा, कुठली बिल्डिंग? लवलेन माझगाव काय नाव पण आहे? लवलेन माझगाव मध्ये एरिया सोयला लवलेन. काय झालं एका बिल्डिंग मध्ये? बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहत होते, बघण्यात आलं आणि झालं. प्रपोज केला. कोणी प्रपोज केला? त्यांनीच केला. म्हणजे बऱ्याच वेळा मागे पुढे नाचले आले, नाचले? विचारत होते सारखे, पण मी नाहीच उत्तर देत होती. त्याच्यानंतर मग बोली, नंतर शेवटी एकदा 14 फेब्रुवारीला आले. व्हॅलेंटाईन डे आले. तेव्हा विचारलं काय बोलतेस, सांग, खरं सांग, काय बोलतेस, हो की नाही, हो की नाही, नाही तर उद्यापासून मी तुला दिसणार नाही, वेड्याच्या हॉस्पिटल ठाण्यामध्ये. मी उत्तरच नाही दिलं. त्याच्यानंतर 15 तारखेला परत आले. मी बोलली का आलं? काय हॉस्पिटलला नाही गेला? मी बोलली का आलं? ते बोले की काय नाही, आज लाचचं विचार आलं परत एकदा. काय बोलते? मग तेव्हा हो उत्तर दिलं. का दिलं उत्तर? का आवडले, स्वभाव आवडला, चांगला आहे. 14ला नाही आवडला आणि 15ला आवडला. का? नाही, स्वभाव चांगला होता तसा आणि बिल्डिंग मध्येच राहत होते आणि मला भाऊ नाही, आम्ही 3 बहिणीच आहोत. त्यामुळे जवळ राहणार तर आई वडिलांना पण सपोर्ट, त्यासाठी तुम्ही जाऊ दे ऍडजस्टमेंट. दूरदृष्टी. तुमच्याकडे कसं काय? माझे लव्ह मॅरेज आहे. कसं ते आता लवलेन सुरू झाली आता, मग कसं काय झालं? मी 12वीला एकाच क्लासमध्ये असल्यामुळे, कॉलेज वेगळे होते पण एकाच क्लासमध्ये असल्यामुळे ओळख झाली. मी खूप त्रास द्यायची त्यांना, जसे आले की पाय ठेवा मध्ये, पाडा त्यांना आणि सगळं असं चाललेलं असायचं माझं. बापरे, पडले ते एकदा? हा, आणि मग नंतर पडून घेतलंच प्रेमात मी त्यांना शेवटी. म्हणून ते यायच्या आधीच मला बाकीचे स्टुडंट पण सांगायच्या, मैत्रिणी माझ्या, की तो येतोय असं. ते सलमान खानचा डायलॉग आपण, आहट सी कोई आए लगता है की तुम हो, तुला लगेच अशी दरवाजा उघडायची की ते आत एंट्री करायची. आधी तुमच्या मनात होतं की त्यांच्या? नाही, माझ्याच होतं आधी, माझ्याच होतं. तुम्ही ठरवलंच होतं? हो. माझं अरेंज मॅरेज आहे. एवढं का दुःख होतं? मामीच्या बहिणीचा मुलगा आहे तो. अरेंज मॅरेज मध्ये कुठे बघायला आला होता? घरीच आले होते बघायला. लगेच ठरलं? लगेच ठरलं. कसे आहेत? चांगला आहे स्वभाव. आणि तुमचा? आहे थोडासा कडक. कसा? थोडासा कडक. कडक आहे? अरे पण यांचं नाव सांगतायत सगळे. ती पण कडकच आहे. हो का? पण यांच्या सगळ्यांबरोबर चांगली असते. घरी कडक आहे? हो, घरी कडक आहे. तुमचं काय? अरेंज मॅरेज. लग्न लगेच झालं? हो, म्हणजे बघून गेल्यानंतर कळवलं त्यांनी हो म्हणून. आणि मग तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 19 झाले पूर्ण. तुमच्या दाबोला झालाय? हो, थोडा होतो मध्ये ह्या दोघींमध्ये काय झालं होतं? आता ग्रुप तसा 15 जणींचा आहे, तर त्याच्यात आहेत दोघी तिघी तशा की काही असं पटत नसते. एखादी गोष्ट प्रत्येक वेळी पुढे केली की समोरच्याला राग येतो, प्रत्येक वेळी हीच का. आणि त्याच्यात आम्ही आणि दीपा अशा आहोत की आम्ही सगळ्या ग्रुपला एकत्र आणण्याचा कायम प्रयत्न करत असतो. पण 4 शिवाय आम्ही पण खातो त्याच्यामध्ये, पण शेवटी ग्रुप आहे आपला मैत्रिणींचा, आपल्याला पुढे जात राहायचंय. तर त्या एका मैत्रिणीला नाही पटलं की हिने सगळं हळदी कुंकवाचा कार्यक्रम पुढे केला, हिच्या म्हणण्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे. त्यामुळे तिने भांडणं केली थोडी, आणि तिला समजावण्यामध्ये मी तिच्या बाजूने गेली तर यायला राग आला. काय झालं आता? थांबा, आता त्यांची बाजू मान हल्लेली आहे, सांगा खरं काय? ऍक्च्युली आम्ही हळदी कुंकू म्हणजे दरवर्षी करतो. आता हे आमचं 10वं झालं हळदी कुंकू यावर्षी. आणि तेव्हा 2-3 वर्ष म्हणजे मी सुरुवात केली आणि 2-3 वर्ष छान झालं आमचं. 3ऱ्या-4थ्या वर्षी काहीतरी सगळे म्हणजे कोण बोलत होतं की हीच का ठरवते म्हणून. पण मी ठरवत नव्हते, मी बोलायची तुम्ही पण या सगळ्यांनी, काही आणायला जायचं असेल आपण वाण जे का असेल ते, पण तेव्हा नाही तूच आण असे करायचे. मग ते काही मागून असं झालं की हीच का आणते, आपण पण जायला पाहिजे. तर मग मी म्हटलं समोर बोला ना, असं मागून कशाला बोलता? मी तर आधीच सांगितलेलं की तुम्ही येऊ शकता. मग नंतर मग ते मला असं फील झालं की असं नाही बोलायला पाहिजे ना, जे काय असेल ते तुम्ही सांगा. त्यांनी साथ दिली. बरोबर, असंच झालं. बरोबर ना? मी लिटरली ग्रुपमधून डिलीट पण झाली की या सगळ्या मला बोलतायत तर मला नाही थांबायचं. बरोबर, कारण तुम्ही त्यांची बाजू घेतली ना. बरोबर ना? आल्या नाहीत त्या बाकीच्या कार्यक्रम बघितल्यावरती. ऍक्च्युली त्यांना सांगितलं पण नाही आम्ही आलोय तिकडे, माहिती पडेल तुम्हीच गेले. इतर मैत्रिणींना टाळून आलेले आहेत या.
आहे त्यांना आम्ही सरप्राईज देणार आहोत. त्या आहेत आमच्या सोबत आमच्या मनात. त्यांना घरी ठेवून सरप्राईज देत आहे. वा छान आहे. तुमच्या सोबत कुठला बदल केलेला मिस्टरांना आवडेल? जास्त बोलते मी, तो त्यांना वाटेल की कमी करावा. त्यांना असं वाटतं की मी कंटिन्यू कामातच असते, तर थोडं घरी असावं, थोडं घरी वेळ द्यावा. मग देणार आहात? हो 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 माझंही तसंच, म्हणजे थोडी भडकते लगेच घरी. म्हणजे भडकते म्हणजे मुलांच्या थोड्याशा ह्याच्यामध्ये थोडंसं चिडचिड होते, ती थोडी कमी करावी असं त्यांना वाटतं. मला राग जास्त येतो. बोलले एकदाच्या काय हसल्यात बघा त्या बाजूला. त्यांनी नाही सांगितलं इतका वेळ. त्यामुळे ते सांगतात जरा रागावरती कंट्रोल कर, पटकन भडकू नकोस. हे मान्य आहे तुम्हाला? घरचं आमच्या बरोबर नाही रागवत, शांत आहे. अच्छा घरी वेगळं रूप आहे. घरी वेगळं रूप आहे, आता कळलं 12 वर्षांनी. तुमच्याकडे माझे मिस्टर बोलतात की हळू बोल, पटापट बोलू नको, शांत बोल, बस बाकी काय. माझं काहीच नाही, मी तशी शांतच असते. अगं बाई शांत तुझ्या राहून नवऱ्याला जशी हवी तशी बायको आहे ती. काहीच कंप्लेंट नाही. शांत राहून लवलेन मध्येच मिळाली. कशा आहात ना तुम्ही सगळ्या? एक तर मैत्रिणींना न सांगता आलेले, तिथे आल्यानंतर त्या मैत्रिणींच्या बद्दल त्यांना काय वाटेल ह्याचं दडपण आता येऊ लागलेलं आहे. हो ते तर आहेच. सगळ्यात जास्त कोण रागवेल? ऍक्च्युली ना आता आम्ही येत असतानाच आमची एक मैत्रीण आम्हाला भेटली. कोण? दीपिका. तर ती भेटली, तर आता काय सांगायचं, मग तिला सांगितलं जरा सरप्राईज आहे, येतो सांगतो असं तिला आम्ही बोललो. पण ती मुली आत्ताच सांग काय कुठे चाललेत तुम्ही, कुठे चाललेत. तर तिचा फेस बघून आता वाटलंय, नंतर आता घरी गेला म्हणजे एव्हाना सगळ्यांना फोन गेला असेल मग की तुम्ही हा तिकडे सांगितलं गेले. होम मिनिस्टरला गेलो? हो तेव्हा सांगितलं, कारण की ती भेटलीच होती. नंतर मग परत मग काय म्हणाले त्या? रिॲक्ट काय झालं? हे सांगितलं की छान खेळा, छान मस्त, असं भाऊजींना सांगितलं. नमस्कार सांगा. पण आता बाकीचे सगळे आहेत ना, आता केलं फोन नाही. कॉल गेले असतील सगळे. आता कळलं, आता बरोबर. कळलं असेल. कळले असतील. तुमचा ग्रुप किती जणींचा आहे? 15 जणांचे. 15. 15तल्या इथे 6 आल्या, एक 7, म्हणजे राहिले किती? 8. त्यातलं 8 जणीतलं सगळ्यात कोणाला राग येईल? सर्वात जास्त रोहिणीला रोहिणीला राग येईल. रोहिणी आहेत. त्या रिॲक्ट होतील? हो हो कायम आमच्या सोबतच असते ती सगळीकडे. आज आम्ही सांगितलं नाही तिला अच्छा की आम्ही इथे आलो आहोत, म्हणजे शूटिंग आहे वगैरे बापरे, असं. रोहिणी काय हा रोहिणी यांना जाधव टाळून म्हणून आलात आहे. तुम्ही. हो, हो. त्या डॉक्टर आहेत. डॉक्टर आहे. हा हा. तर दुसरं? त्यांना यावेळी आम्ही मिस आणि करतो. 8 मैत्रिणी आहेत ज्या आलेल्या नाहीये, त्या प्रत्येक जण कशा रिॲक्ट होतील? आधी तर बोलणार पण नाही, तोंड असं करूनच राहतील. मग हळूहळू त्यांना थोडंसं नाही, त्यांना हे करू आम्ही ऍडजस्ट करू. आम्ही करून देतो. पण तुम्ही चुकीचं केलं असं नाही वाटत तुम्हाला? सांगा. त्यांची पण इच्छा होती ना येण्याची. रोज सोबत असणाऱ्या मैत्रिणींना किमान सांगायचं प्रत्येकाला होतं वाईट ना. वाटणार. गप नाही हो, आम्ही त्यांना करू समजावून सांगू की नाही नाही, असं माझं आहे. म्हणणं आहे, त्यांना वाईट वाटणारच ना. त्या बरोबर म्हणताय तुम्ही. काय यांना गपग करताय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.